तर मार्गशीर्ष सुरू झालो हा. असा माशाचा कालवण कधी करताला? माशाचा कालवण करूक नाही गावला तरी आम्ही टोमॅटोचा सार करून खाऊ, त्याच्यात घालू. तुम्ही तर कोकणी ती- माणूस कोणाक ऐकणार गो अंजली खै चाललं? बघूया काय गावता काय काय आता? तुम्ही काय देऊया थोडासा. हा चला तर मग जाऊया. हीच ती तिरफळी. कारण तीच लागतात ती न रसात झाडतं ते का तिरफळा लागलंच नाही. अरे काढता लागून दोन झाडं असते ती. वरती किती लागली आहेत बघा, बापरे. या. जेवा, जेवा. जवळ या, झाड दिसाले काटे केवढे मोठे आहेत ते दिसाले. हे तिरफळीचे काटे. हे झाड खूप जून झाल्यामुळे असे रुंद दिसतात, पण आपटलात तर हे टोचतले. हे बघा, हे एका काटो असता टोकाक असो. वरपर्यंत दाखवा. तर ह्या तिरफळाचा झाड जा कोकणातल्या माशाच्या सारात आपण जे तिरफळा घालतो की नाही, तर त्याचं झाड असा आणि जंगलातच असता. लावून घरा शेजारात असा होणार नाही, आपापट रुजाण येतात. हे तुम्ही बघू शकता, भरपूरच झाडा जंगल असल्यामुळे. आणि त्याची तिरफळा पण मी तुमका आता काढून दाखवतले. ही असं ताजी ओली तिरफळा ती सुकवची लागतात. सुकवल्यानंतर त्याच्यातली बी असतात ती काढून टाकायची आणि त्याची वरची साल असतात ती आम्ही माशाच्या सारात घालतो. तर ती आधी काढून दाखवते तुमका. येवा, तर आता ही मी काढतय. ताजी तिरफळा आहोत आणि ताजी तिरफळा सुद्धा आमटीत घालतात सुकवल्याशिवाय, पण ती खूप खूप वास येतात तिचं. वरती पण असते बघ. आता मार्गशीर्ष सुरू झालो हा. माशाचा कालवण कधी करताला? माशाचा कालवण करूक नाही गावला तरी आम्ही टोमॅटोचा सार करून खाऊ, त्याच्यात घालू. तुम्ही तर कोकणी माणूस कोणाक ऐकणारच नाही. तिरफळा माशाच्या सारात जास्त चवीक लागतात, पण आम्ही टोमॅटोच्या सारात घालू आता, कारण मार्गशीर्ष सुरू झाला. आणि ह्याच्यात ह्या बघा, पिकलेला ह्या कासा हे सरत दाखव. नंतर पिकल्यानंतर पण मी दाखवते. पिकल्यानंतर हे असा उघडता आणि त्याच्यातली बी ही बाहेर दिसता. काय ही टाकूची असता, ही खाणत नाही. ह्या वरचा साल असता ता आमटीत घालतात. काढूया सगळी मस्तपैकी. टब मोठंसं आणलंय, तर बघूया आधी काढूया. चला गसा घेवा, कारण सगळी हातान काय गावाचे नाही. अडकला सांभाळून काढतो. माझ्या कपड्यात पडत, थांबा. हे आधी गोळा करूया, म्हणजे सगळी काढूया टपात. बघू काय त्याचे. तिरपणीचं काटो सगळ्यात बेकार. हळूहळू इकडे घेऊन येता, मग बाकीचे उचलूया. बस झाले. एका वाटेत घेतोय, बसून काढते. घेवा घेवा कोकणचं मेवो घेवा. नाही काढते. तिरफळा घातलेला सार जर माशाचा खाल्लास तर नुसता खावाचाच नाही, सांगताना तिरफळाच घालून करा. मस्त ताजी ताजी आहेत. सांगतोय तुमका, वाईट वाईट काटो नाकात लागलोय बघा. हाय हाय हाय, रक्त येईल. असं जात आणि बुधवारच्या बाजारात बसतोय वाटे लावून बघा ना. बरे वाटे लागतं रे, 4-5 तरी अधिक. शाळेच्या वाटेवर शाळेच्या वाटेवरच घेण्याचं झाड होता, त्याच्यामुळे ते आम्ही लय खाऊ. तेव्हा काय खाऊ आपण नाही हो.
आवडाळे तर किती आम्ही खायचो. आवळे, हसोळी तर काय तरीच बाबा. हळूहळू जातली हसोळी किती गोड गोड लागते. आणि ना ते हसोळीची साला दातात अडकली काळी की खाई दातावर डाग पडल्यासारखं. एका उन्हान लगेच काळी जातात ती. एक ऊन लागलं की. एका उन्हान किती सुकली बघा. काल संध्याकाळी काढून आणली, सकाळी घातली सुकत, आणि आता इतक्यात बघा त्याची सगळी तोंडा उघडली आहेत. त्यातले बिये दिसतात पूर्ण. तरी पण हे का अजून सुकव हव्या पूर्ण व्यवस्थित खडखडीत, म्हणजे बिये आपणच त्याचे निघतले इतपत, आणि मगच ते काढायचे. बघा अजून बी येतात पण ते का देठाचं सुटणार नाही. तर मंडळी 4 दिवसापूर्वी आम्ही तिरफळा काढून आणलेली, ती सुकवली. तुमका मी दाखवले 2 दिवसात किती सुकली. आणि ही जी तिरफळ ती आता ना ह्याचे बिये हत ते मी बाजूक करतलंय वेगळे, आणि तिरफळा बाजूक करतलंय. आम्ही ती साठवून ठेवतो माशाच्या सारात घालून. बऱ्याच जणांना माहिती असतं कोकणात आणि दक्षिण भारतात म्हणजे केरळ वगैरे साईडला ही तिरफळा जास्त खातात, आणि एक प्रकारचं मसाल्याचा पदार्थ म्हणा हरकत नाही, मसाल्यामध्ये समाविष्ट होता. तर ही तुम्ही विकत घेऊ गेलास तर बऱ्यापैकी महाग मिळता किलोमध्ये. आणि जी चवीने खाणारी खरोखरची कोकणातली लोकं असतात ते ह्याच्याशिवाय माशाचा सार उतारणार नाही. तर माशाच्या सारात घालतात ते एक सांगितले. दुसरं माशाच्या सारात घालतात सगळ्यांकाच माहिती आहे. त्याच्याबरोबर अजून एक ह्याचा उपयोग सांगते. तर ही जी तिरफळं असतात ना ती तांदळात घालून ठेवतात, म्हणजे साठवणुकीचे जे तांदूळ असतात त्याच्यात घालून ठेवतात, जेणे तांदूळ खराब होत नाही, टोको पडणार नाही. इतर कडधान्यात पण आपण घालू शकतो. तर अशी ही तिरफळा आता मी हे बिये काढतोय आणि तिरफळा बाजूक करते. सध्या तिरफळांचो फळांचो सीझन असा. जूनमध्ये खरी का फुलं येतात, मस्त पिवळ्या रंगाची छान फुलं असतात. तर ती जूनमध्ये जून जुलैमध्ये फुलतात, आणि त्याची फळं ही आता साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तयार होतात. कच्ची जी दाखवली मी ती कच्ची सुद्धा तिरफळा आमटीत घालतात, पण त्याचं प्रमाण कमी करूचा लागतं. आणि ही आमटीत सारात कशी घालायची तर धुवायची मस्तपैकी, आणि हे का लावायची मिक्सरला. आपण जे वाटण बनवतो ना त्या वाटणात घालायची. जसं की हे त्या दिवशी म्हणाले आमचं मार्गशीर्ष सुरू झालो आता, तर त्याच्यामुळे माशाचा सार काय इतक्यात बनवचं नाही, पण नंतर मार्गशीर्ष संपल्यानंतर जेव्हा बनेल तेव्हा मी दाखवेन नक्की. आणि सध्या तरी आम्ही टोमॅटोच्या सारात घालून खाऊ शकतो, कारण असं नाही असा माशाच्याच सारात घालू काय. टोमॅटोचा आपण जो सार बनवतो सुक्या मिरचीच्या वाटपाचा त्याच्यात तिरफळा घालू शकतो. वासानच वाटतं माशाचा सार खायचा. आणि कसा एकदम ताजी आहेत ना त्याच्यामुळे त्याचा वास अजून चांगला. त्याच्यामुळे जर तुम्ही तिरफळा साठवून ठेवतालाच तर व्यवस्थित झाकण घट्ट बंद असलेल्या डब्यात ठेवायची किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवायची, म्हणजे याचं जवळ जाणार नाही पटकन. तर मंडळी एक काकांना विचारत होते की तिरफळा माहितीत काय म्हणून, तर गुपित सांगते. तिरफळा आम्ही काढली पण ती आमची नाही असत, आमचे शेजारचे काका असत त्यांची असत, आणि त्यांना सांगान आम्ही काढली आहेत, आमका हवी म्हणान. तर समजा कोणाक हवी असतील एवढे सगळे बरेच जण बरेच DM येतात की म्हणजे बरेच कमेंट येतात की गावतीत तिरफळा गावतीत काय करून. म्हणजे गावातल्या लोकांका सहज मिळान जातात, पण मुंबईतल्या लोकांका जरा त्याचा जास्त कौतुक असता, कारण ताज्या असा मिळणं नाही. तर आपल्याक जर शक्य होत असतात तर करू हरकत नाही, काय मोठं काय धंदो व्यवसाय करूचो नाही असा. पण जर कोणाक हवी असतील तर मी आपला प्रयत्न करीन, विचारीन अशी मिळतात काय, आणि एकत्र करून का असतात तो बाजार भावाप्रमाणे, म्हणजे ज्यांचा कोणचा हा त्यांना पण 4 पैसे मिळतील. तर असं कोणाक हव्या असत तरी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा शकतास. कसं हा आम्ही गावात राहिल्यामुळे आमका त्याचा मोठा कौतुक काय वाटणार नाही, विशेष सहज मिळतं आपल्याला नाही हो. मुंबईत मिळतं विकत, पण ती कधीची किती वर्षाची जुनी असतात आणि महाग पण असतात. म्हणजे ना गावातल्या लोकांका अजूनही माहिती नाही असा ह्याची काय किंमत किती व्हॅल्यू असा. कारण मी त्या दिवशी
त्या प्रसाद गावडेंचा व्हिडिओ बघितलेला आहे, आपलो रान माणूस. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याचा हे का कोणत्याही प्रकारचं खर्च करूची गरज नाही असा, मोठी काय त्याची मशागत नाही असा. आपणच रुजानीला झाड असता, फक्त त्या जपायचा आणि ह्या काढायचा, एवढा जरा मेहनत असा, कारण पूर्ण झाडा काटे असतात मी तुमका दाखवेन. पण ह्याची खूप किंमत असा. बाहेर गेलात तर तुमका लक्षात येत, आपल्याक सहज दिसतं म्हणा, आपल्याक वाटणार नाही काय त्या रानातला तिरपणीचा झाड पडलेली आणली याचून. पण जेव्हा तुम्ही विकत घेऊ जातास तर त्याची किंमत खूप होता. तुम्ही आता अनुभव ऐकलाच वहिनींचं, जे काही मुंबईत राहतात म्हणून ते आता गावाकडनं इसून घेऊन जातले. तर अशी ही तिरफळा असत, त्याच्यात तिरफळा घालू शकतो. तर अशी ही तिरफळा तुमका कशी, तर अशी ही तिरफळा आमच्या कोकणातली खास, त्याच्याबद्दलची तुमका माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण ब्रह्मचे असेच माहितीपर व्हिडिओ तुमका बघूचे असतील तर यूट्यूबवर बघतास तर सबस्क्राईब करा, आणि जर फेसबुकवर बघतास तर फॉलो करा. मळली ना तर आपोआपच त्याचे बिये सुटतात, म्हणजे त्याका जरा वाईट आसडू कया बिये बाजूक जातले, बाजूक जातले.